नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरीताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर यापूर्वी मी मेहंदीचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत. मेहंदी कशी भिजवावी, मेहंदीमध्ये कोणकोणतं साहित्य घालावं, मेहंदी किती तास केसांना लावावी आणि त्यानंतर म्हणजे केस धुतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी, हे सगळं काही शेअर केलेलं आहे. पण परत मला बरेच दुसरे सुद्धा प्रश्न येत आहेत, त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण डिटेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मेहंदी कशी भिजवावी, मेहंदीमध्ये कोणकोणतं साहित्य घालावं भिजवताना, आणि त्यानंतर किती तास भिजवावी, आणि त्यानंतर केसांना किती तास ठेवावी, आणि त्यानंतर धुतल्यानंतर काय करावं, कोणती काळजी घ्यावी, या सगळ्या बाबी या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं बघा, लोखंडाची कढई घेतलेली आहे, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चहा पावडर घातलेली आहे 1 मोठा चमचा. तर आता ही जी लोखंडाची कढई आहे मी गॅसवरती ठेवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की नॉर्मल भांड्यामध्ये सुद्धा आपण हे चहा पावडरचं पाणी गाळून म्हणजे उकळून घेऊ शकतो ना? हो, घेऊ शकता, पण रिझल्ट जो आहे तो तुम्हाला थोडासा कमी येईल. त्यासाठी म्हणते, इथं जेव्हा पण आपण लोखंडाच्या भांड्यामध्ये हे चहा पावडरचं पाणी उकळून घेतो तेव्हा रिझल्ट खूप जास्त चांगला येतो. त्यामुळं लोखंडाच्या भांड्यामध्येच मेहंदी भिजवावी आणि लोखंडाच्या भांड्यामध्येच चहा पावडरचं पाणी जे आहे ते उकळून घ्यावं. तर बघा, इथं 2 मिनिट साधारणतः मी हे पाणी जे आहे ते उकळवलेलं आहे व्यवस्थित, आणि त्यानंतर गाळून घ्यायचं आहे. आपल्याला गाळून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मेहंदीमध्ये चहा पावडर अडकते आणि केसांमध्ये सुद्धा ती नंतर अडकते आणि धुवायला खूप प्रॉब्लेम जातो. त्यासाठी हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. पाण्याला थंड करून घेऊ आपण. आता परत म्हणाल की एका व्हिडिओमध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू शकता असं म्हणलेलं आहे. हो, बरोबर आहे. थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त जर थंडी असेल, तुम्ही मेहंदी लावणं टाळत असाल किंवा डायचा वापर करत असाल, तेव्हा डाय न वापरता ही गरम मेहंदी, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे की गरम मेहंदी तुम्ही केसांना लावू शकता. ती कसे लावायचं, काय लावायचं ते सुद्धा डिटेल शेअर केलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. गरम मेहंदी आपण केसांना कशी लावू शकतो थंडीपासून वाचण्यासाठी, हे सगळं काही डिटेल शेअर केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. तर चला, पाणी गाळून घेतलेलं आहे. परत जी कढई आहे ती धुवून घेतलेली आहे, तीच कढई वापरणार आहे परत मी आता. आणि इथं बघा, प्रश्न काय येतात की ताई तू कोणती मेहंदी वापरते? तर इथं बघा, मी नुपूरचं पॅकेट घेतलेलं आहे. नुपूर म्हणजे जी नॅचरल मेहंदी आहे तीच आपल्याला यूज करायची आहे. हर्बल मेहंदी आपल्याला यूज करायची आहे, कोणतीही केमिकलवाली मेहंदी आपल्याला यूज करायची नाही. तर मी तर नुपूरचं पॅकेट घेतलेलं आहे. तुम्ही गणपती छापसुद्धा घेऊ शकता. मी बऱ्याचदा गणपती छापसुद्धा वापरलेला आहे, त्याचासुद्धा रिझल्ट मला छान म्हणजे मिळालेला आहे. तर मग आता लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला हवी तेवढी मेहंदी घ्या. मी तर साधारणतः मोठे 2 म्हणजे जी पळी असते ना, त्या पळीने साधारणतः 2 ते 3 पळ्या होईल एवढी मी मेहंदी घेतलेली आहे. आणि त्यामध्ये मी घालते आवळा पावडर. इथं बघा, आवळा पावडर नक्की घालत जा मेहंदीमध्ये. जरी मेहंदीमध्ये असं असेल थोडंफार आवळा पावडर, तरीसुद्धा तुम्ही वरून मेहंदीमध्ये आवळा पावडर नक्की वापरा. साधारणतः मी 2 चमचे, पोहे खायचे जे चमचे असतात ना, त्याने 2 चमचे आवळा पावडर घातलेली आहे. यामुळं आवळा पावडरमुळं होतं काय की तुमचे जे केस आहेत ते काळे आणि व्यवस्थित सिल्की राहतात. त्यामुळं आवळा पावडर नक्की घाला आणि अकाली तुमचे केस जे आहे ते पांढरे होणार नाहीत. यासाठी आवळा पावडरचा वापर नक्की करा. आणि त्यानंतर मी घातलेलं आहे मोहरीचं तेल 1 चमचा. तर बघा, मोहरीचं तेल का, तर केस जे आहे ते ड्राय होऊ नये यासाठी मोहरीचं तेल घातलेलं आहे. आणि इथं परत मी घालते अंड्यामध्ये प्रोटीन असतं, आणि प्रोटीन आपल्या केसांना खूप जास्त हेल्दी ठेवतं किंवा चमकदार ठेवतं. त्यासाठी 1 अंडं नक्की वापरा. मस्त शाईन येते अंड्याने तुमच्या केसांमध्ये, त्यासाठी अंडं नक्की वापरा. जर तुम्ही अंडं वापरत नसाल किंवा तुमच्या घरामध्ये अंडं चालत नसेल, तर तुम्ही 2 मोठे चमचे दही वापरा. तर बघा, सगळ्या वस्तू मिक्स करायच्या आहेत. आता इथं सुद्धा आपल्याला भरपूर वस्तू वापरता येतात, पण शक्यतो एवढ्या कमीत कमी तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत ते नक्की वापरा. यामुळे म्हणजे यासुद्धा पुरेशा आहेत, या 3 वस्तू ज्या आपण टाकलेल्या आहेत. आणि वरून आता आपण काय घालतोय, हे चहा पावडरचं पाणी थंड झाल्यानंतर घालतोय, कारण की हे प्रॉपर पद्धतीनं आपण मेहंदी भिजवतोय. जर तुम्हाला इन्स्टंट मेहंदी भिजवायची असेल तर ती सुद्धा मी शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, नक्की चेक करा. तर बघा, इथं मी चहा पावडरचं जे पाणी आहे मेहंदीमध्ये घातलेलं आहे, आणि इथं मेहंदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि आता ही मेहंदी किती तास भिजवायची हा प्रश्न नक्की येतो. बघा,
तुम्हाला केस काळे हवे असतील, काळा टोन हवा असेल केसांमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 24 तासाच्या वर मेहंदी भिजायला हवी. आणि जर तुम्हाला लालवट कलर म्हणजे रेडिश कलर हवा असेल तर तुम्ही साधारणतः 6 ते 7 तासानंतर सुद्धा वापरू शकता. मेहंदी लगेच लावायला सुरुवात करू शकता. जेवढा डार्क कलर हवा असेल तेवढा तुम्ही जास्त मेहंदीला भिजवा. तर बघा इथं हवं तर खूप जास्त लालवट कलर हवा असेल तर तुम्ही इथं काचसुद्धा वापरू शकता, काचाचा सुद्धा वापर करू शकता. पण मी नॅचरल कलरसाठी ही मेहंदी जी आहे ती भिजवत आहे आणि त्यामुळं मी इथं आता तुम्हाला सांगते साधारणतः 24 तास आणि म्हणजे कमीत कमी 24 तास आणि जास्तीत जास्त 48 तासापर्यंत मी ही जी मेहंदी आहे या भांड्यामध्ये अशीच ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग मी केसांना लावायला सुरुवात करणार आहे. कारण की मला नॅचरल काळा टोन जो असतो केसांचा तो खूप जास्त आवडतो. आणि तुम्हाला लक्षात येत असेल माझे केस जे आहे ते किती काळेभोर आणि काळे कुट्ट दिसतात आणि हाच कलर मला आवडतो. त्यामुळे मी मेहंदी जी आहे आता काळी मेहंदी वापरत नाही आहे, जी नॅचरल मेहंदी आहे तीच वापरते, पण त्याने सुद्धा हा कलर नक्की येतो. तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, केसांमधला गुंता जो आहे तो काढून घ्यायचा आहे. केसाला तेल नको आहे, माझ्या केसांना तेल होतं त्यामुळे मी शॅम्पू केला होता आदल्या दिवशी. आणि त्यानंतर आता ही जी मेहंदी आपण भिजवलेली आहे ती लावून घ्यायची आहे. आणि मेहंदीची कन्सिस्टन्सी जी असते ती खूप जास्त घट्ट नको ना खूप जास्त पातळ नको. खूप जास्त घट्ट जर असेल तर केस जे आहेत ते तुटतात, ड्राय होतात. जर आणि खूप जास्त पातळ असेल तर केसांमधून पाणी जे आहे ते टपकायला लागतं आणि व्यवस्थित मेहंदी केसांना लागत नाही. त्यामुळं मीडियम जी कन्सिस्टन्सी मी तुम्हाला सांगितलेली आहे तीच हवी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 24 तासानंतर वगैरे थोडीशी गाढी झाली तर वरून थोडंसं पाणी तुम्ही नॉर्मल पाणी ॲड करू शकता. आता बघा ही मेहंदी अशी आहे. थोडंसं हलवल्यानंतर म्हणजे खूप जास्त मिक्स केल्यानंतर थोडीशी ही पातळ झाल्यासारखी वाटते. व्यवस्थित हलवून लावायला लगेच सुरुवात करायची. या पद्धतीनं हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही लावू शकता. व्यवस्थित हलवल्यानंतर यामध्ये थोडंसं म्हणजे हवा भरल्यासारखी वाटते आणि ती थोडीशी म्हणजे पातळसुद्धा वाटते. त्यामुळे नक्की मिक्स करा. आणि तरीसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की खूप जास्त घट्ट झालेली आहे तर मग तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता. तर चला मेहंदी आपली तयार आहे. केस विंचरून झालेले आहेत, अंगावरचे सगळे जे दागिने आहेत ते काढलेले आहेत. आणि त्यानंतर बघा कशी लावायची मेहंदी. स्वतःला मेहंदी लावायला बऱ्याच जणींना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी सांगते की मेहंदी कशी लावायची. आता बघा केस विंचरलेले आहेत, केसांना तेल नाही. आणि त्यानंतर इथं काय करायचं आहे बघा, थोडीशी मेहंदी घ्यायची, टाळवरलं एक बट घ्यायचं आहे. या पद्धतीनं मोठा बट काढा आणि तिथं तुम्ही सुरुवातीला मेहंदी भरपूर लावा. टाळवर जेव्हा तुम्ही अंबाडा घालता मेहंदीचा तेव्हा व्यवस्थित केस जे आहेत ते बसतात आणि मेहंदी जी आहे ते आपल्याला साधारणतः 3 ते 4 तास जरी केसांना ठेवायची गरज वाटली तरी सुद्धा ठेवू शकता. पण शक्यतो 4 तास आपल्याला मेहंदी केसांना ठेवायची नाही आहे. 3-3.25 तास खूप झाले. आणि खूप जास्त तुमचे केस जर नाजूक असतील तर मग 2.5 तासच खूप आहेत. तर बघा या पद्धतीनं इथं छोटासा आंबाडा मी घातलेला आहे, गाठ वगैरे घातलेली नाही आहे, फक्त मेहंदीनेच तिथे केस जे आहेत ते फिक्स केलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला मेहंदी नक्की लावू शकता. बऱ्याच जणींना प्रॉब्लेम असतो, घरामध्ये हेल्प करण्यासाठी कोणी नसतं आणि त्यामुळे त्या काय करतात की पार्लरमध्ये वगैरे मेहंदी लावतात. आणि तिथं पार्लरमध्ये तुम्हाला माहीतच आहे किती पैसे काढतात ती लोक आपल्याकडून. आणि त्यामुळं आणि ते आता कसली मेहंदी वापरतात, नॅचरल आहे कसली आहे काहीच माहीत नसतं आपल्याला. त्यामुळं तुम्हाला सांगते की घरच्या घरी कधीही मेहंदी लावलेली उत्तम. आणि जर तुम्हाला येत नसेल मेहंदी स्वतःला लावायला तर कुणाच्याही मदतीशिवाय जर लावायची असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर बघा इथं अशा पद्धतीनं छोटासा आंबाडा घालायचा आहे वरती आणि त्याच्या आजूबाजूची केस घेत मेहंदी लावत आपल्याला या पद्धतीनं केस जी आहेत ते फिक्स करत जायची आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही सगळे केस जे आहेत ते फिक्स करू शकता. आणि व्हिडिओ खूप जास्त रिक्वेस्ट केला त्यामुळं मी परत अपलोड करते. कारण की बरेच प्रश्न होते ताईंचे की मेहंदी लावल्यानंतर केसांना किती दिवस ठेवायची, मेहंदी लावताना कोणत्या वस्तू नक्की घालाव्यात, कोणत्या वस्तू नक्की घालू नयेत, म्हणजे कोणत्या वस्तू घालू नयेत, हेच याबद्दल खूप सारे प्रश्न होते. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी हे प्रश्न सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी लावत जा, म्हणजे थोडे केस घेऊन तिथं फिक्स करत जा. आणि त्यानंतर इथं मोठा आंबाडा तयार होईल. आणि मग काय करायचं बघा, इथं आता तुम्हाला लक्षात येतंय की मी काय करते की केस, आता बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की ताई तू ज्या पद्धतीनं केस तिथं फिक्स करते त्या पद्धतीनं आमचे केस जे आहेत ते फिक्स होत नाहीत, कारण सांग. हा प्रश्न मला 2 ते 3 ताईंनी विचारलेला आहे. त्यामुळे मी इथं कारण सांगते. त्यांना मी कमेंटसुद्धा म्हणजे रिप्लायसुद्धा दिलेला आहे की का केस फिक्स बसत नाहीत मेहंदी लावताना. तर तुम्ही मेहंदीची जी क्वांटिटी आहे ती कमी घेता
केस व्यवस्थित मेहंदीमध्ये कोट होत नाहीत आणि मग तिथं आंबाड्याच्या साईडला जर तुम्ही म्हणजे त्याला फिक्स करण्याचा प्रयत्न केलात, मग ते केस साहजिकच आहे तिथे फिक्स होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित मेहंदी भरभरून मेहंदी केसांना लावत नाही तोपर्यंत ती केस जी आहेत तिथं आंबाड्याच्या साईडला व्यवस्थित फिक्स बसणार नाहीत. बघा आता इथं तुमच्या समोरच मी सगळं काही करते आणि तरी पण तुमचे प्रश्न असतात की तुझे बसतात आमचे का केस बसत नाहीत. तर एकच कारण आहे, मेहंदी भरपूर घेतलेली नसते. आणि जर तुमचे केस तरी मेहंदी घेऊन सुद्धा बसत नसतील, बघा आता बऱ्याच ताईंनी केमिकल ट्रीटमेंट केलेली असते, त्या ताईंचा प्रॉब्लेम होतो, मला मान्य आहे की केस त्यांचे बसत नाहीत. तर तेव्हा काय करायचं आहे, जेव्हा या पद्धतीने आता बघा या पद्धतीने फिक्स करतो, वरून सुद्धा आपल्याला मेहंदी थोपायची आहे. इथं मेहंदी वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही. आणि ज्या पण ताईंनी केमिकल ट्रीटमेंट केलेली आहे, माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. मी सुद्धा केमिकल ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर माझे जे केस आहेत खूप जास्त पांढरे झाले, हेअरफॉल झाला, केस जे आहेत ते अर्ध्यातून तुटलेले आहेत आणि खूप जास्त मला त्यानंतर मेहनत घ्यावी लागली केस व्यवस्थित पूर्वीसारखे करण्यासाठी. आणखीनही माझे केस जे आहेत ते पूर्वीसारखे नाही आहेत, कारण की बरेच केस जे आहेत ते पांढरे झालेले आहेत आणि ते पांढरे केस मी काळे करण्याचा भरपूर प्रयत्न करते, भरपूर ऑइल्स वापरते, रिझल्टसुद्धा मला येतोय. पण बघा ज्या पण या वस्तू असतात, आयुर्वेदिक वस्तू असतात किंवा घरगुती उपाय जे असतात ते रिझल्ट लवकर दाखवत नाहीत. म्हणजे बराच वेळ त्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात आपल्याला आणि त्यानंतर मग रिझल्ट आपल्याला मिळतो. तरी पण मला रिझल्ट भरपूर चांगला मिळालेला आहे. माझा जो हेअरफॉल आहे तो स्टॉप झालेला आहे, बिलकुल आता हेअरफॉल माझा होत नाही. केस जे आहे त्याचा पोत सुधारलेला आहे, डॅन्ड्रफ नाही आहे केसांमध्ये. बऱ्याच या ज्या समस्या होत्या त्या फक्त एक केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळं माझ्या म्हणजे मला सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. तरी त्यामुळे सांगते की दुसऱ्यांचं इतरांचं बघून अजिबात केमिकल ट्रीटमेंट करून घेऊ नका. स्मूथनिंग म्हणा किंवा कोणती केरेटिन ट्रीटमेंट असेल किंवा स्ट्रेटनिंग, या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या महागड्या तर असतात. शेवटी आपल्याला काही मिळत नाही त्यापासून. फक्त 2 ते 3 महिन्याचं जे समाधान असतं त्यासाठी आपण 7-8 वर्ष पुढची जी आहेत वाया घालवू नये असं जर वाटत असेल किंवा केस जे आहेत ते तुमचे पांढरे होऊ नये असं जर वाटत असेल तर अजिबात केमिकल ट्रीटमेंट करू नका. सगळ्या ताईंना माझ्या रिक्वेस्ट असेल, तुमचे जसे आहेत नॅचरल केस त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा, पण केमिकल ट्रीटमेंटच्या नादात अजिबात जाऊ नका. खूप जास्त पश्चातापाची वेळ येते, जसे की माझ्यावर आलेली आहे. तर बघा या पद्धतीनं आता मेहंदी लावून घ्यायची. आता इथं समोर परत सांगते की छोट्या केसांना कसा आंबाडा बांधायचा हा सुद्धा प्रश्न मला होता. आता माझे जे समोरचे केस आहेत जवळपास अर्धे केस माझे शॉर्ट आहेत, माझा लेअर कट आहे आणि त्यामुळे अर्धे केस जे आहेत ते शॉर्ट आहेत समोरचे. त्यामुळं बुचड्यामध्ये म्हणजे वरती जो आंबाडा घेतोय आपण त्यामध्ये बसत नाहीत. मान्य आहे ही गोष्ट, शॉर्ट केस जे आहेत त्या आंबाड्यापर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा काय करायचं की जे शॉर्ट केस आहेत तिथं परत आपल्याला म्हणजे तेच फॉलो करायचं आहे. भरपूर मेहंदी लावायचे आणि तिथं चिटकवायचे आहेत केस, अक्षरशः मी म्हणेन चिटकवायचे आहेत, केसांवरती केस चिटकवायचे आहेत जे शॉर्ट केस आहेत. तर बघा एवढी मेहंदी लावून घेतलेली आहे. बाकीचे जे उरलेले केस आहेत ते या पद्धतीनंच तुम्हाला, हे काही लांब आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, मेहंदी लावत जायचं आहे आणि आंबाड्या शेजारी फिक्स करत जायचं आहे. तर बघा मेहंदीचे फायदे असंख्य आहेत, पण मेहंदी प्रॉपर पद्धतीने तुम्ही लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ताई कन्फ्यूज असतात की मेहंदी लावल्याने केस ड्राय होतील, केस गळतील, पण अजिबात नाही, तसं काही प्रॉब्लेम होत नाही. मेहंदी जर तुम्ही योग्य पद्धतीने लावलात तर तुम्हाला असंख्य फायदे देते मेहंदीमुळं. म्हणजे तुमचे जे पण केसांचे प्रॉब्लेम्स असतात ते हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागतात. मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करते, त्यामुळं तुम्ही नक्की तो फॉलो करायला अशी अपेक्षा ठेवते. बघा मेहंदी लावल्यानंतर साधारणतः 3 तास मी ठेवले आणि त्यानंतर केस धुवून काढलेले आहेत. परत प्रश्न येणार आहे की शॅम्पूने केस धुतले का? नाही, अजिबात नाही, नॉर्मल पाण्याने केस धुतलेले आहेत. थोडंसं पाणी जास्त जाऊ द्या, पण केसांमधली व्यवस्थित मेहंदी काढून घ्या आणि त्यानंतर केस वाळल्यानंतर लगेच तेल लावायचं आहे. बघा केस वाळल्यानंतर केस असेच सोडायचे नाहीत, तर तेल लावायचं आहे. स्वतः लावा किंवा कुणाच्या मदतीने, म्हणजे कोण घरी असेल त्यांची मदत घ्या, काही हरकत नाही, पण तेल लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता इथं बघा माझी मुलगी अभिलाषा मला तेल लावते, पण बऱ्याचदा होतं काय की ती घरी नसते किंवा ती बिझी असते, तिला आपण सुद्धा स्टडी असते, त्यामुळे मी तिला सुद्धा डिस्टर्ब करत नाही. मी प्रयत्न करते की माझे मीच तेल लावून व्यवस्थित मसाज देईन. बघा इथं आता परत गोष्ट इम्पॉर्टंट आहे, नुसतं तेल लावून सोडायचं नाही आहे. तर काय करायचं आपल्याला,
मसाजसुद्धा द्यायचा आहे. स्वतःच्या स्वतः तेल लावा. या पद्धतीनं कोण हेल्पला नसेल, मदतीला नसेल तर तेल लावा आणि व्यवस्थित मसाज द्या आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता. अशा पद्धतीनं हलक्या हाताने मसाज द्यायचं म्हटलं की बऱ्याच ताई परत घसा केस घासायला लागतात. तर असं अजिबात करायचं नाही आहे. हलक्या हाताने हलक्या बोटाने मसाज दिला की केसांच्या मुळांना तेल पोचतं आणि केस म्हणजे तुम्ही जर खूप घसा जर मसाज दिला तर केस तुटतात. केस वाढण्याऐवजी केस तुटतात. त्यामुळे सांगते की जेव्हा पण आपण मसाज करतो केसांना, डोक्याला, तेव्हा हलक्या बोटांनी मसाज करायचा आणि जे नखं तुमचे असतील तर नखंसुद्धा अजिबात लागू द्यायचे नाही आहेत केसांच्या मुळांना. अलगद हाताने अलगद बोटाने तुम्ही मसाज द्या. तर बघा अशा पद्धतीनं मेहंदीचं सगळं काही तुम्ही फॉलो केलात तर तुमचे केस खूप जास्त झपाट्याने वाढतील. केसांचा पोत जो आहे तो सुधारतो. पण हे जे नियम आहेत, या ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो करणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता बघा मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. बऱ्याच ताई रिक्वेस्ट करतात, त्यांची रिक्वेस्टसुद्धा ॲक्सेप्ट करून अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि बघा डेली तुम्हाला हे नखांवरती घासायचे, नखांवरती नक्की घासायचे आहेत. ही एक गोष्ट नक्की फॉलो करा. तर बघा अशा प्रकारचे मी जे व्हिडिओ आहेत ते मी घेऊन येत असते. तुम्हाला जर व्हिडिओ अशा प्रकारचे हवे असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं बिलकुल फ्री असतं. तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा डाटा किंवा एक्स्ट्रा चार्जेस पडत नाहीत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि डेली एक काम करायचं आहे की आवळा ज्यूस नक्की प्यायला सुरुवात करा. तुमच्या केसांच्या समस्या जवळपास सगळ्या समाप्त होतील. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब